अरे या बघा सकाळी सकाळी तुमच्या मदतीला आले. उत्तम केलेलं आहे. बरं सरनाईक साहेब नाही आले का? दादा येणार आहे. ऑफिस मधून डायरेक्ट येतो म्हणाले. छान. उत्सव मूर्ती कुठे आहे? आराम चाललाय. चला चला. खरं तर ऐकतच नाही होती. आम्ही आपल्या जबरदस्तीने तिला आराम करायला लावतो. अहो रुमाल काढून ठेवला मी. थँक्यू. मी काय म्हणते, आज गेलंच पाहिजे का? असं काय करतेस मंजिरी? महत्वाची कामं आहेत, गेलंच पाहिजे. पण आजचा दिवस नाही गेलं तर नाही का चालणार? मी लवकर येईन, प्रॉमिस. प्रॉमिस? हो, पण मला तसंही कळत नाही, डोहाळे जेवण तुम्हा बायकांचा कार्यक्रम मी थांबून काय करायचंय? असं कसं म्हणता सत्यजितराव? बाळाचे बाबा आहात तुम्ही, त्याच्या प्रत्येक शुभ कार्यात तुमची उपस्थिती नको? काकू अगं काय आहे? कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मजेत. काकू, बाबा? दादा येणार आहे. ऑफिस मधून डायरेक्ट इथे येईन म्हणाले. चला मी पण निघतो आता. मंजिरी, तुला मी नंबर देतो एक त्या अनघा राजेंचा. त्यांना जरा फोन कर आणि त्यांना पण आजच्या कार्यक्रमाला बोलाव. अनघा राजे? अगं असं काय करतेस? त्या कसं आहे, त्या कोल्हापुरात एकट्याच असतात. इथे आल्या तर जरा त्यांनाही बरं वाटेल. नंबर देतो तुला. पण मग त्यांना फोन मी करू? आईला करायला सांग, आई इन्व्हाइट करेल. नंबर मेसेज करतो. चला काकू, येतो. पायाला सूज नाहीये ना? नाही नाही. आणि आजच्या कार्यक्रमात तू धावपळ करू नकोस. आम्ही सगळ्या जणी आहोत, कळलं? तू मुळात ना आराम कर असं म्हणू नकोस प्लीज. अगं आराम करून करून कंटाळा आलाय मला. तू आराम कर बस. चल ना. प्रिया, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. आत्या बोल ना. तुला केव्हापासून माझी परवानगी लागायला लागली? थोडं महत्वाचंच बोलायचं आहे. हा? काल तुझे सत्याकडे बोललीस, ते रागाच्या भरात बोललीस की खरंच तुला ते हवं आहे? तुला काय वाटतंय? मला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये प्रिया. तुझी काय इच्छा आहे ते महत्वाचं आहे. माझी इच्छा मी तुला कालच सांगितली. म्हणजे तू सत्याकडे जे काल... हो, मी सत्यजितकडे एक रात्र मागितली आणि मला नाही वाटत मी कुठली मोठी किंवा अवास्तव अपेक्षा ठेवली. एका रात्रीचाच तर प्रश्न आहे, त्यात काय झालं एवढं? प्रिया, माझं ऐकशील? सांग ना. प्रिया, हे समजा थांबीव. मला हे समजा बरोबर नाही वाटत आहे. का बरोबर वाटत नाही? आता सत्यजितचं बाळ येणार आहे म्हणून बरोबर वाटत नाहीये का? आता तुला मंजिरी सत्यजितची बायको म्हणून पटायला लागली का? आता तुलाही असं वाटायला लागलंय की प्रियाची ब्याद एकदाची या घरातून टळलेली बरी? हो ना? प्रिया, तू समजून घेत नाही आहे. अजून काय समजून घ्यायचं आत्या? आधी सत्यजितचा नाईलाज समजून घेतला, मग मावशीची होणारी घुसमट समजून घेतली, मग मंजिरीनी सत्यजितची केलेली प्रतारणा सुद्धा समजून घेतली. अरे अख्खं आयुष्य समजून घेण्यातच गेलं माझं. पण मला काय हवंय हे कधी कोणी समजून घेतलं नाही. याच्यात मंजिरीचा काय बी संबंध नाही. हे बघ, मला एवढंच म्हणायचं, या परिस्थितीत तू सत्याकडनं जे काही मागितलंस ते चुकीचं आहे. तू सांगितल्याने परिस्थिती बदलते का? आत्या प्लीज, तू वाईट वाटून घेऊ नकोस. पण मला सांग, तुझ्या घरात लग्न झालेला भाचा असताना, त्याची बायको घरातच असताना तू एका आश्रित मुलीला सतत सांगतेस की तुला मला त्याची बायको म्हणून बघायला आवडेल, हे कितपत योग्य आहे? मला सतत त्याच्या जवळ ढकलणं, मला प्रोत्साहन देणं हे सुद्धा चुकीचंच होतं ना? आणि तेव्हा तुला हे सगळं बरोबर वाटत होतं, तूच पुढाकार घेत होतीस, हो ना? प्रिया, मला ठाव आहे, मी त्यावेळेला जे काही वागले ते चुकीचं असेल कदाचित. पण माझी एक विनंती आहे,
हे सगळं थांबवू आता. खूप झालंय. आता हे सगळं थांबवणं अशक्य आहे आत्या. पण मी तुला एक रिक्वेस्ट करते, आजच्या दिवशी हा विषय नको. आज तुम्हा मुधोळकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे ना. माझं रडगाणं कशाला, प्लीज. नेत्रा, अगं ओटीचं सामान काढून ठेवलंस का? नाहीतर आयत्या वेळेला गोंधळ व्हायचा. आई ते ना प्रिया काढून ठेवणार. बरं. आणि पाहुणे येणार आहेत संध्याकाळी, त्यांच्या फराळाचं काय? गौरांग काही बोललाय का? काही मेनू बिनू? आई तुम्हाला तर माहितीये ना, तो काही सांगत नाही. तो म्हणाला मी करतो सगळं. हा बरं. आणि मंजिरीला नटवायला कोणती मुलगी ती काय पार्लरची येणार होती ते? नाही नाही, अंकिता काकू म्हणलं त्याची काही गरज नाही, मी करते सगळं. हो का? छान. आणि वाडीची ऑर्डर ते काय फुलांची परडी, कंबरपट्टा, फुलांचा मुकुट, धनुष्यबाण ते दिली ना ती. हा. अगं कुणी दिली ऑर्डर? आईने. नाही नाही, त्याची ऑर्डर मी दिली आहे काल. डेकोरेटरची ऑर्डर तुम्ही दिली होती. हो का? नाही, मग त्याला पुन्हा फोन करून आठवण करून द्यायला पाहिजे. ऐन वेळेला महत्वाची गोष्ट विसरायचा नाही तर. आई तुम्हीच बघा ना फोन करून जरा. बरं ठीक आहे. काय ग नेत्रा? काय हो? मगाधरनं बघती म्या, तुझं काय चाललंय या? हा? वटीची तयारी प्रिया करणार आहे, गौरांग फराळाचं बघणार आहे, अंकिता काकू मंजिरीला नटवणार आहे, आणि शालिनी ते कोणाला त्याला काय ते वाटत देणार आहे. तू काय करणार आहेस ग? तुझं काम काय फक्त सांच्याला सुरू होणार आहे, नुसतं मिरवायचं? हा? तसं नाही आजी, आता तुम्ही बघताय ना हे सगळं काम करतीच आहे की. पुढं कुठलं माझं नशीब आजी. संध्याकाळी सुद्धा माझ्या नशिबात बहुधा किचनच असणार. हे बघ, बाई स्वयंपाक घरातच शोभून दिसते. बरोबर आहे तुमचं आजी. बरोबर आहे ना बघ? मग चला पटापटा कामाला लागा. चला चला चला. हो. हा. नको तो घाट घातलाय. घरच्या घरी घरातल्या माणसांमध्ये चाटपून टाकलं असतं तर काय झालं असतं यांना? नाही, मोठेपणा करायची सवय आहे ना, मधल्या मध्ये माझं मरण येतं. आणि बाई स्वयंपाक घरातच शोभून दिसते. तरीला काय जाते डायलॉग बाजी करायला. नेत्रा, काय ग? काय मनातल्या मनात या म्हातारीला शिव्या घालते का काय? नाही नाही आजी, नाही. काय ओल्ड अँड न्यू मुधोळकर्स, काय चाललंय? काय दिसत नाही बाय, काम करतोय ना बा. बरं मला सांग, तू कुठं होता? आणि फराळाचं काय काय ठरवलीस? सामोसे, बर्फी, पेढे, मिठाई, अरे बहुत कुछ है आजी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्या बायकांसाठी होम मेड सरबत. तेवढं सरबत डवळणार कोण? अर्थात तू. इथे ढवळायला कोणाला जमतंय? शांत शांत. दर वेळेला आपलं मला इकडे किचन मध्ये बसवतात आणि काही ना काहीतरी ढवळायला लावतात. तुम्हाला माहिती आहे आजी, गोंधळाच्या वेळेला सुद्धा दादांनी मला मसाले तूट ढवळायला लावलं. आता आज पण सरबत ढवळत बसायला लागणार इथे. बरोबर आहे, कारण तुझ्या इतकी चांगली ढवळाढवळ कोणालाच जमत नाही. हा 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 हा, काय मोठा जोक केलास ना. हसू का आता मी? हे काय, तू अजून काकडीच कापतेस? दोनच हात आहेत मला, मशीन नाहीये मी. जमतंय तसं करतेय सगळं. प्रश्न मशीनचा नाहीये, तुम्ही सगळ्या बायका एकत्र आल्या ना की काम कमी आणि बड बड बड. गौऱ्या, ए, आता आहे ना जे काय ते मी बघतो. आजे, तू बाहेर जा पहिली. चल ग. हो मी पण आहे. चल. ओ तुम्ही इकडे कुठे? थांब इकडे, मला मदत कर. आत्ता म्हणलंस ना गडबड घालतेस म्हणून. आजे, तुम्ही काय ते बघून घ्या. तुझीच बायको आहे, करा काय करायचं ती. बरं मी काय म्हणतो, गौरा, ऐक ना, मला अजून तयार व्हायचं. मला प्लीज जाऊ दे ना. तू बघ ना काय करायचं ते. तयार? तुला कोण बघणार आहे? तू बघशील ना सोना. अजून नको ना करू मग, प्लीज काय जाऊ. छान दिसतेस हा. चल चल, Please, आता आपण please, please, please. नेत्रा नाही. मंजिरी, तुझ्या सगळ्या मैत्रिणींना आमंत्रण केली आहेस? नाही, कुणी राहिलं असेल तर आठवून बघ, लगेच फोन करून टाक. हो, मी कळवलंय सगळ्यांना, सगळ्या येणार हा बरं. तू ब्लाऊज ट्राय करून बघितला? साडीचं काय? हो ये ना. आई, हो मी बघितलाय. बघितलाय? हो हो. उत्तम. अरे हो, आहे ग माझं पण. हे बघ, आज दिवसभर धावपळ करायची नाही, दगदग करायची नाही,
शहाण्या मुलीसारखं इथं आराम करायचा, कळलं? गौरांग आणि नेत्राला सुद्धा मी ताकीद देऊन ठेवलेली आहे. ते दोघे कुठलंही काम घेऊन तुझ्याकडे येणार नाहीत. सासूबाईने पण बजावून ठेवले त्यांना. आई अहो तुम्ही कशाला त्यांना बोललात? त्या दोघांचा काहीच त्रास नाहीये मला उलट. असू देत, आपण आपली काळजी घेतलेली बरी. काय चल. आई अहो त्या अनघा राजे आहेत ना, त्यांना फोन करून आमंत्रण द्यायला सांगितलं यांनी. अनघा राजे म्हणजे त्या बुकेवाल्या बाई? हो कोण आहेत त्या? सत्या काही बोललाय का तुला? हो त्या यांच्या बिझनेस क्लायंट आहेत. कोल्हापुरात एकट्याच असतात म्हणे. त्यांना इथे बोलवलं तर त्यांना बरं वाटेल असं म्हणाले ते. माझ्याकडे नंबर सेव्ह आहे फोन मध्ये, यांच्याकडून घेतला मी. हा बोलते की. दे. लावून देते. रिंग जाते. हॅलो. हॅलो, अनघा राजे का? हा बोलतेय. नमस्कार, मी शालिनी मुधोळकर बोलतेय, सत्यजित मुधोळकरची आई. सत्यजी. ओ बोला ना, बोला मॅडम. आज तुम्हाला आमच्या घरी यायचंय बरं का. माझ्या सुनेचं डोहाळे जेवण आहे. मी आमच्याकडून खास आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्हाला. हो येईन ना. मलाही आवडेल तिथे यायला, तुम्हाला सगळ्यांना भेटायला. हो ना, आमच्या घरीच आहे डोहाळे जेवण. मंजिरी तुम्हाला पत्ता मेसेज करेल. ठीक आहे मॅडम. थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या आपुलकीने मला फोन करून बोलवलं त्याबद्दल. थँक्यू काय, आपली ओळख होईल. बरं मग संध्याकाळी या, मी वाट बघते तुमची. शुअर, मी नक्की आहे. बरं मग ठेवू फोन. ओके बर. चल आता आराम कर, मी बाकीच्या कामांकडे बघते. गौरांग, हे सगळे पदार्थ पण तू केलेस? मग नाही, हे मी नाही. माझा तर विश्वासच बसत नाही. अरे कसं काय जमतं तुला हे सगळं करायला? हॉटेल मॅनेजमेंट वगैरे काही केलंयस का? नाही काकू, स्किल आणि महत्वाचं म्हणजे आवड. खायची. खायला घालायची. आजी, अशा पुरुषांच्या बायकांचं बरं आहे ना, स्वयंपाकघरातनं सुट्टी तरी घेऊ शकतात. म्हणजे सगळं स्वयंपाकघर ह्यांना मोकळं. म्हणूनच तर अगदी हेच कारण आहे बघा, म्हणून तर मी त्याला तयार केलं. हे समजत त्याला मी आज शिकवले. ए तू का मग आजकाल ते हॉटेलामध्ये खानसामा का काय ते असतात, त्यांना काय म्हणतात, तेच तर बनवतात जेवण. ए आत्या, हॉटेल बिटेल नाही ग, रेस्टॉरंट. आणि खानसामा काय? अगं शेफ असतो, त्याच्यावर मास्टर शेफ. माहिती नसेल ना तर उगाच काही पण बडबडू नकोस. हे खानसामा काय आणि तुझा तो शेफ काय, दोघं बी जेवणच बनवतात ना मग. अरे गौरांग, डोळ्या जेवणाच्या निमित्ताने मेजवानी वगैरे ठीक आहे, पण संध्याकाळचा काही खास बेत ठरवलंय की नाही? हाय ना, नाच गाण्याचा प्रोग्राम. नाच गाण्याचा प्रोग्राम. संगीत रजनी, संगीत रजनी आहे. संगीत रजनी काय आणि नाच गाण्याचा प्रोग्राम काय, तिथं नाचायचं आणि गायचंच असतं ना मग. कसला तरी वास येतोय ना? मला पण येतोय. अरे कर आपलं. आलू मटर आलो. असाच या. मला ना एक कल्पना सुचलीये, सांगू? सांगा की. लई झाके बघा. एकदम झाक. काय झाक? हा तू झाक.
आवाज. हा बोल मंजिरी. हॅलो, आटोपलं काम? येताय ना घरी? मंजिरी, कामं संपली की घरीच येणार आहे मी. लवकर या प्लीज. हो, ओके, बाय. बाय. हा बोल. काय लवकर याल ना घरी? मंजिरी, अगं आता काम संपलं की येणार लवकर. हो, मला एकटीला खूप कंटाळा येतो इथे. आणि बाबा येतील आता पुण्याहून. येता ना, मी वाट बघतेय. बाबा घरी येण्याच्या आत मी पोहोचलेलो असेन. ओके, ठीक आहे, बाय. बाय. हा मंजिरी, हे बघ, माझं काम संपलं की मी येणारच आहे घरी. मला हेच सांगायचं होतं की मला तुमची खूप आठवण येते. आणि आपलं बाळ सुद्धा खूप मिस करतंय तुम्हाला. मग बाळाला सांग की बाबा लवकरात लवकर घरी येणार आहे. असं नाही, आधी प्रॉमिस करा. हो, ओके बाबा, चला, मी प्रॉमिस करतो की मी लवकरात लवकर घरी येणार आहे. बस. ठीक आहे, बाय. बाय. हा, अरे तिथे त्या खेळायला लाव. तिकडे तिकडे तिकडे. हा, नीट लाव, घट्ट लाव. आई, हा, अगं नेत्रा, तू जरा ह्याच्या बरोबर थांब. मी आज जाऊन बाकीची तयारी झाली की नाही ते बघून येते. हा, आणि तो हे बघ, ते तोरण लावायला लागलाय, तो घाबरतो, हे चूल धरून ठेवण्याचा. हा, मी आले. वहिने, आज काय आहे हे समजा सजवलंय? लग्न आहे माझं. लगीन? तुझं लगीन झालंय ना व गौरांग दादा संग? मग आता दुसरं कोणा संग आहे? थोतरीत ठेवून दे ना, जास्ती बोलशील तर. सांगितले तेवढं काम कर. दिवसभर उभी नाही राहणार इथे स्टूल धरून मी. सगळं आधीच एकदा कधी संपताय असं झालंय मला. आवर लवकर. आणि ती आई म्हणत होती आज काहीतरी ते डोहाळे जेवण. हा, तेच ते. आपण रोजच्याला बी जेवतो. आता हे कोणतं नवीन ढोबाळ जेवण? आणि हा, चांदू मामा आणि धनुष्यबाण बी आणलंय. काय हे होणार आहे वय? अरे, दुधाचे दात नाही पडले तुझे. किती प्रश्न विचारतो. सांगितले तेवढं काम कर, ना तर पाडीन. उठ तू बरा, पटकन लावते तोरण, ना तर खरंच पाडीन खाली. उठ, चल लवकर. डार्लिंग, मी खरंच लवकर घरी यावं अशी जर तुझी अपेक्षा असेल तर प्लीज परत परत नको फोन करूस. कारण तू परत परत फोन करत राहिलीस तर मी काम संपवू कसं मंजिरी? हॅलो मिस्टर मुधोळकर, मी अनघा राजे बोलतेय. सॉरी, मी ते सॉरी. नाही नाही, दॅट्स ओके. ऍक्च्युली मी तुमचे आभार मानण्यासाठी फोन केला होता. तुमच्या आईंचा फोन आला होता. त्यांनी मला संध्याकाळी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी तुमच्या घरी बोलावलंय. सारखं सारखं आभार मानण्याची गरज नाही. फुलं पाठवूनही नाही आणि फोन करूनही नाही. कळलं? थँक्यू. आय मीन सॉरी. आय मीन भेटूया संध्याकाळी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला. या, बाय. बाय.